बिहारमध्ये राज्याच्या राजकारणाची समीकरणं पुन्हा बदलली आहेत। नितीश कुमार यांनी रविवारी सकाळी तेच केलं ज्याचा अंदाज गेल्या काही दिवसांपासून वर्तवला जात होता। रविवारी सकाळी त्यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला। आपण महाआघाडीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी राज्यपालांना सांगितलं। त्यांनी महाआघाडी सरकारसोबत संबंधही तोडले आणि आता ते एनडीए मध्ये येऊन नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। म्हणजेच बिहारमध्ये युती बदलली असली तरी मुख्यमंत्री नितीश कुमार हेच राहणार हे नक्की। तर गेल्या 23 वर्षात नवव्यांदा आणि विशेष म्हणजे गेल्या 5 वर्षात नितीश कुमार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत। आज हमने इस्तीफा दे दिया, समझ गए ना। आज हमने मुख्यमंत्री से इस्तीफा दे दिया और जो सरकार थी उसको भी समाप्त करने का हमने आज गवर्नर साहब को दे दिया। अरे इसलिए नौबत हुई है कि ठीक नहीं चल रहा था, तो इसीलिए थोड़ी परेशान। आप लोग तो हमसे बहुत पूछ रहे थे, हम बीच में बंद कर दिए थे कुछ बोलना, तो हम देख रहे थे तो वही सब लोगों की राय, अपने पार्टी के लोगों की राय, चारों तरफ से राय आ रही थी, तो हमने सब लोगों की बात को सुन लिया, तो इसीलिए आज हमने इस्तीफा दे दिया। बिहारचं एकूणच राजकीय गणित पाहिलं तर महाआघाडी आणि एनडीए या दोन्हींसाठी नितीश कुमार गरजेचे ठरले। किंबहुना ते बिहारच्या राजकारणात समतोल साधणारे घटक म्हणून काम करतात आणि ते ज्या मार्गाने जातात सत्ता त्या आघाडीकडे जाते। मात्र एक गोष्ट नेहमीच कायम राहिली आहे, तो म्हणजे सत्तेचा लगाम हा नेहमीच नितीश कुमार यांच्याच हातात राहिला। आता एक नजर टाकूया नितीश कुमार यांच्या राजकीय कारकिर्दीवर। 1985 साली नितीश कुमार पहिल्यांदा आमदार झाले। 1990 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री झाले। 1994 ला लालू प्रसाद यादव यांच्यासोबत फारकत घेऊन जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पार्टीची त्यांनी स्थापना केली आणि 1996 साली त्यांनी एनडीए मध्ये प्रवेश केला। 1998 मध्ये समता पार्टी आणि जनता दलाचं एकत्रीकरण करून जनता दलाची स्थापना करण्यात आली। 2000 साली नितीश कुमार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, मात्र बहुमताअभावी त्यांना 7 दिवसातच राजीनामा द्यावा लागला। 2005 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा भाजपसोबत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। 2010 साली तिसऱ्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्री झाले आणि भाजपचे नेते सुशील कुमार मोदी हे उपमुख्यमंत्री बनले। 2014 साली भाजप आणि एनडीएतून बाहेर पडून लोकसभेसाठी नितीश कुमार यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली, पण मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला आणि त्यामुळेच राजीनामा देऊन त्यांनी जितनराम मांझी यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्रे सोपवली। 2015 मध्ये जेव्हा पक्षात अंतर्गत कलह सुरू झाला तेव्हा नितीश यांनी मांझी यांना हटवलं आणि चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारलं। 2015 साली विधानसभेत नितीश कुमार हे काँग्रेस आणि राजदसोबत महागठबंधनमध्ये गेले आणि 5व्यांदा मुख्यमंत्री झाले। 2017 मध्ये त्यांनी महागठबंधन सोडून भाजपसोबत घरोबा केला आणि 6व्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारलं। 2020 ची निवडणूक त्यांनी भाजपसोबत लढवून 7व्यांदा ते मुख्यमंत्री झाले। 2022 मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा महागठबंधन सोबत गेले आणि 8व्यांदा मुख्यमंत्री झाले आणि आता 2024 मध्ये त्यांनी पुन्हा भाजपसोबत जाऊन 9व्यांदा शपथ घेतली। बिहारमध्ये विधानसभेचे 243 आमदार आहेत। विधानसभेच्या 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत लालूंचा आरजेडी हा सर्वात मोठा पक्ष ठरला। आरजेडीला 79 जागा मिळाल्या। दुसऱ्या स्थानावर भाजप आहे 78 आमदारांसह। तिसऱ्या स्थानावर जेडीयू अर्थात नितीश कुमारांच्या पक्षाचे 45 आमदार आहेत, तर काँग्रेसचे 19 आमदार आहेत। नितीश कुमार यांनी एनडीए सोबत जाण्यातील सर्व अडथळे दूर केली आहेत आणि जेडीयूची पुनर्रचना देखील करण्यात आली आहे आणि याच मुद्द्यावरून सोशल मीडियावर देखील नितीश कुमार यांच्याबद्दल एक गोष्ट सतत बोलली जाते की ते आधीच एक अशी व्यक्ती आहेत जे मुख्यमंत्रीपद भूषवताना मुख्यमंत्री होण्यासाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतात आणि नंतर मुख्यमंत्री होतात। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।